एका गावामध्ये एक माणूस राहत होता. तो डोक्याने थोडा दीड शहाणा होता. एकदा तो मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये पेपर वाचत बसला होता. त्या पेपरमध्ये लिहिले होते की खूप मोठी दाढी ठेवलेली माणसे मूर्ख असतात. पेपरमध्ये फक्त टाइमपाससाठी ते लिहिलं होतं. त्याला ते खरं वाटलं. ते वाचून तो देखील विचार करू लागला, कारण त्याने सुद्धा खूप मोठी दाढी ठेवली होती. तो विचार करू लागला, हे भलतंच संकट आहे. उद्या गावातील लोक आपल्याला मूर्ख म्हणतील. खरंच दाढी मोठी ठेवलेली लोक मूर्ख असतात का? त्याला लोकांनी शहाणं म्हणावं अशी मोठी हौस होती. त्याला वाटू लागलं की माझी मोठी दाढी पाहून लोक मला शहाणं म्हणणार नाही. त्याने थोडा वेळ विचार केला. दाढी हातात घट्ट धरली. एका हाताने मेणबत्ती धरून दाढीपाशी आणली. त्याचबरोबर दाढीने पेट घेतला. पेट घेतला तेव्हा त्या माणसाची बोटं भाजली. तेव्हा त्याने हात काढला. त्याचबरोबर त्याची सर्व दाढी जळून गेली. त्याचं तोंड भाजून निघालं. त्याला आता कळून चुकलं होतं की खूपच मोठी दाढी ठेवलेली लोक खरंच मूर्ख असतात. परंतु हे त्याला कळलं नाही की तो स्वतःच मूर्ख आहे. तात्पर्य असे की अशा दीड शहाण्या लोकांना कधीच अक्कल येत नाही.